सकाळी मी तनिष्काला क्लासला सोडण्यासाठी निघाली होती आणि मला ना दिंडीचं दर्शन झालेलं. कारण की आज जो व्हिडिओ तुम्हाला ऋषीपंचमीला मिळणार आहे ना, तर तो म्हणजे ऋषीपंचमीला तुम्हाला माहितीच असेल, आपल्या श्री गजानन माऊलींचं प्रकट दिन असतो. तर त्यानिमित्ताने ना आमच्या घरावरून भरपूर अशा दिंडी 1-1.5 महिन्यापासून जात होत्या आणि मी नेहमीच छान अभंग वगैरे म्हणत जायचे ना, मग लगेच आवाज यायचा आणि मी नेहमी बघायची त्यांना. सकाळी ना मी कढी, मिरचीची भाजी आणि कटोरले, आमच्याकडे कटोरले म्हणतात, काहीजण कटरले म्हणतात आणि काहीजण वेगळं म्हणतात. प्रत्येक एरियानुसार, गावानुसार याचा उच्चार वेगवेगळा होतो. नंतर सकाळची कामं बरीचशी होती, ती आटोपली सगळी आणि नंतर ना मी म्हणजे व्हिडिओचं एडिटिंग वगैरे केलेलं त्या दिवशी आणि नंतर ना संध्याकाळी ना मी जेव्हा ही शूटिंग हरतालिकेच्या आदल्या दिवशी केलेली होती. तर मला ना किचन बऱ्याच दिवसांपासून आवरायचं होतं, पण मी पण कंटाळा करत होती, आवरू आणि पाऊस सुरू असल्यामुळे ना मला हे सगळे जी मांडणे आहेत त्या घासून काढायच्या होत्या, पण पावसामुळे शक्यच झालं नाही. मग मी विचार केला, फक्त म्हणजे लिक्विडने हलक्या हाताने असं वरच्यावरती घासून घेऊ आणि आपलं कापडाने, ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करून घेऊ, कारण की प्रचंड धूळ बसलेली होती. दिसत जरी नसली ना, पण खूप धूळ होती आणि मी ना पेपर टाकलेली ना, त्यामुळे पण मग कंटाळा करत होती. असं पेपर नसले ना, तर मग ती धूळ दिसते आणि मग ना लगेच म्हणजे स्वच्छ करावं असं वाटतं, पण पेपरवरती जास्त धूळ दिसून येत नव्हती, म्हणून मग मीही कंटाळा करत होती, पण भांड्यांवरती बरीचशी बसलेली. श्रावण महिना संपल्यानंतर आपल्याला सगळ्यांना म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागत असते, की हे करायचं आहे, असं डेकोरेशन करायचं आहे, अशी छान म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या असतात, प्रत्येकाला म्हणजे बुक करायचे आहे किंवा ना प्रत्येक भागात म्हणजे आता मुंबई कोकणामध्ये ना खूप कमी लोकांकडे गणपती बाप्पा बसतात, भरपूर प्रमाण आहे, पण असं म्हणजे की भाऊबंदकीमध्ये एकच गणपती बाप्पा असतात असं असतं. आमच्याकडे कसं आहे, खानदेशामध्ये आमच्याकडे एका म्हणजे वडिलांचे 3-4 जरी मुलं असतील ना, तर प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा बसवले जातात, म्हणजे घरोघरी बसवले जातात. असं नाही आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र एकच गणपती बाप्पा बसवायचे असं. तर त्यामुळे ना प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची आरती होत असते आणि आमचं नाशिकच्या घराच्या म्हणजे बिल्डिंगचे तर विचाराल ना, काय वेगळी धमाल. मी खूप खूप मिस करते या सगळ्या गोष्टींना, कारण की संध्याकाळी ना पूर्ण सगळ्यांच्या ज्यांच्याकडे गणपती बाप्पा बसलेले असतात ना, प्रत्येकाच्या घरी आवर्जून म्हणजे सगळेजण आरतीला जातात. म्हणजे असा ग्रुपच तयार झालेला असतो, छान लहानांपासून मोठ्यांपासून सगळे ज्येष्ठ मंडळी पण, आणि प्रत्येकाच्या घरी आरती होत असते. प्रत्येक म्हणजे बिल्डिंगमधल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण काहीतरी छान प्रसाद घ्यावा. रात्रीचे कार्यक्रम असतात खूप सारे, जेवण ठेवलेलं असतं रात्रीचं. आम्ही नाशिकला जाणार होतो यावेळेस, तिथेच गणपती बाप्पा बसवणार होतो, पण उन्नतीची परीक्षा होती त्यामुळे पण शक्य झालं नाही आणि मिस्टरांना पण म्हणजे मध्येच ते 10 दिवसासाठी ट्रेनिंगला गेले होते, त्यावेळेस बरंच म्हणजे बाहेर राहणं झालं, मग बरीचशी त्यांचीही कामं बाकी होती, म्हणून मग इथेच आम्ही गणपती बाप्पा बसवलेला आहे. मी ना जाळं काढण्यासाठी ना हे आणलं होतं. मला ना स्वच्छता करताना म्हणजे मांडणीची, तर अचानक दिसलं की कोपऱ्याला असं जाळं लागलेलं आहे. मग काय माझ्यातलं मग जागृत झाली सुवासिनी. संपूर्ण किचनमध्ये सगळ्या भिंती मी याच्याने झटकून काढल्या. अतिशय उपयुक्त आहे हे, मला आवडलेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा दांडा पण ना असं सारखं हलत नाही. 240 रुपयाला घेतलेला मी, तर सेलो कंपनीचा आहे, एकदम मस्तच आहे. म्हणजे काही ना असे दांडे ना एकदम हलतात आणि त्याच्यामुळे प्रॉपर आपल्याला जाळं काढता येत नाही. या वरची जी पडती आहे त्यावरती ठेवलेली भांडी वर्षात 2-4 वेळेसच लागत असतील, पण लागतात म्हणून मग ती जमा करून आपण ठेवतच असतो.
श्रावण महिना सुरू झाला म्हणजे जून महिन्यापासूनच आषाढी एकादशी वगैरे असं सुरू होतं आणि ना हळूहळू सगळे सण कमी कमी होत जातात. म्हणजे असं वाटतं अरे आता गणपती बाप्पा ही 10 दिवस कसे चालले जातील ना समजणारी नाही. त्याच्यानंतर भाद्रपद महिना म्हणजे आपलं पितृपक्ष लागेल आणि मग नंतर परत ना नवरात्र येईल आणि नवरात्रीनंतर ना लगेच आपली दिवाळी कधी येऊन जाते. मुलांची परीक्षा होत होत तर संपून जाते आणि त्याच्यानंतर ना मग कुठलेच सण येत नाही. मग संक्रांत येते. म्हणून ना मला त्याचंही खूप वाईट वाटतं की हे दिवस खूप छान वाटतात, फ्रेश वाटतात, आनंदी वाटतात आणि ते अगदी येतात आणि तसे लगेच झटपट निघूनही जातात. सणावारांमध्ये ना आपलं स्त्रियांचे कामंही खूप वाढलेले असतात. घरातलं बघायचं असतं, बाहेरचं पण कितीतरी कामं असतात. किंवा पुरुष जर बाहेरची कामं करून घेत असतील की बाहेरून वस्तू आणून द्यायच्या वगैरे तर ते थोडं काम हलकं जातं. पण जर स्त्रीला ना घरातलं पण आणि बाहेरचं पण दोघंही बघावं लागतं ना त्यावेळेस मात्र खरंच खूप थकवा येतो. म्हणून ना मग थोडीशी आधीच म्हणजे बऱ्यापैकी पूर्वतयारी करून घेतली का जरा आपली ही कामं हलकी होतात. स्टीलचे डबे ना मी इकडं आणून ठेवले. परत नंतर असं वाटलं की नाही छान नाही दिसत आहे म्हणून मग परत मी जिथून ज्या मांडणीतून आणले होते ना तिकडेच परत ठेवलेले. तेही मी ओल्या कापडाने आणि कोरड्या कापडाने ना वरच्यावरती पुसून घेतलेले. कारण की म्हणजे पीठ वगैरेच भरलेलं असतं याच्यामध्ये. मग जसा डबा खाली झाला की तसं मी लगेच घासून घेत असते. मी यावेळेस ना ज्यावेळेस दळायला गेली ना त्या चक्कीवाल्या मुलाने ना झाकण उघडली आणि सगळे 4 डबे नेले होते मी छोटे छोटे. मुगाची डाळ, हरभरा डाळ आणि बाजरी आणि ज्वारी. तर 4ही डब्यांचे झाकण इतके जोरात खाली फेकले ना मला असा राग आला होता की अरे बाबा मी यांना किती जपते आणि तू काय खाली म्हणजे एकदम टाईल्स वगैरे काहीच नाही त्यांच्या इथे, माती आहे आणि खडे वगैरे पण खूप असतात आणि जोरात आवाज झाला. आपल्याकडे ना इतकं तरी मन पाहिजे असं मला वाटलं त्यावेळेस की दुसऱ्याची वस्तू आहे आणि ही आपण जपून ठेवायला हवी म्हणजे जपून वापरायला हवी. म्हणजे दुसऱ्याची म्हणून कसंही फेकायचं हे बघून ना खरंच कधीतरी खूप वाईट वाटतं की लोक असंही वागतात. मी ना एकाच मांडणीची स्वच्छता करणार होती पण अख्ख्या किचनची स्वच्छता करून टाकलेली. 4ही मांडण्या म्हणजे 5 मांडण्या संपूर्ण स्वच्छ करून टाकलेल्या. जितकं शक्य होईल ना तेवढी धूळ असलेली भांडी मी घासून घेतलेली होती आणि छान वाटतं असं जरा स्वच्छ किचन असलं का काम करायलाही तिथे प्रसन्न वाटतं आणि आपला गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ ना किचनमध्ये जात असतो. म्हणून मग ना असं किचन पण छान वाटतं. मी ना ज्यावेळेस ना किचनचा शॉर्ट व्हिडिओ केला होता ना त्यावेळेस मला एवढ्या गमतीशीर कमेंट्स आल्या होत्या ना. म्हणजे काहींनी गंमत म्हणून पण विचारलेलं आमचं किचन खूप खराब झालेलं आहे तुम्ही येणार का. म्हणजे तुम्ही एकाने तर विचारलेलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतात का. मी म्हटलं पैसे देणार तर मी नक्कीच कॉन्ट्रॅक्ट घेणार. मला त्यावेळेस ना एक गमतीशीर विचार आलेला की मी अशी एजन्सी सुरू करू का की चला तुमचं किचन मी अगदी छान पद्धतीने ऑर्गनाईज करून देते. मी ना खूप दिवसांपासून ठरवत होती हे आवरायचं आहे. बघत होती मी त्या सगळ्या म्हणजे वस्तूंकडे. धूळ आहे आता कधी करू पण हे सगळं ना मनावरती डिपेंड आहे. असं ज्यावेळेस आवरतो ना त्यावेळेस वाटतं की खूप पसारा झालेला होता किचन ओट्यावरती. किचनमध्ये असं वाटत होतं पहिल्यांदाच मी इथे राहायला आलेली आहे एवढं खराब झालं होतं. मन फ्रेश असलं ना तर नक्कीच सगळी कामं इझिली होतात. आणि मग नंतर ना त्याच्या हरतालिका गेली आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी गणपती आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं. बाकीचं मी काही शूटिंग नाही केलं. अगदी साधंच जेवण बनवलेलं होतं. वरण भात, भाजी, पोळी आणि आपलं शिरा बनवला होता. मोदक मी नंतर संध्याकाळी बनवणार होती. मागच्या वेळेस ना मी खूप सारी फुलं आणलेली होती बाजारातून नाशिकला. नंतर मस्त केळीचे पानं वगैरे इकडे मला म्हणजे काही एवढं दिसलं नाही. मग त्याच्यामुळे मिळालं असतं ना तर मी नक्कीच आणलं असतं. पण विचार केला तर नेहमी देव हे भावाचे बुकेले असतात. त्यांना काही असं खूप काही पाहिजे असं नसतं. अगदी साधंसुधं म्हणजे डेकोरेशन तर काहीच नाही केलेलं. माझ्याकडे जी इंडोर प्लांट्स आहेत तीच आजूबाजूला ठेवलेली आणि बस आपलं जे पूजेला साहित्य लागतं त्याची मांडणी केलेली.
नंतर ना प्रसादासाठी हा शिरा बनवून घेतलेला होता मी. माझ्या गावाकडे ना गणपती बसतात त्या दिवशी आणि उठतात त्या दिवशी ना मोदक जरी बनवले पण शिरा आमच्याकडे बनवलाच जातो, कंपल्सरी बनवला जातो. म्हणजे जितकं मोदकांचं महत्त्व आहे ना तेवढंच शिऱ्याचं आमच्याकडे खूप जास्त महत्त्व आहे. आधी 2 दिवशी ना 2 दिवस म्हणजे हरतालिकेचा आणि त्याच्या आधीचा 1 दिवस खूप काम केल्यामुळे ना मला खूप थकवा आलेला होता. आणि मेन म्हणजे ना गणपती बाप्पा बसवणार त्या दिवशी ना बाजारातून थोड्याफार वस्तू आणायच्या होत्या. तर मी मिस्टरांना सारखं सांगत होती जा तुम्ही जा, पण ते मला सोबत घेऊन गेलेले आणि मग परत तिथे गेलो घरचं सगळं करून ना. पण नंतर गणपती बाप्पा विराजमान झाले, त्यानंतर सगळा थकवा निघून गेला आणि सगळीकडे फक्त एक छान असं सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि फार छान वाटतं हे सगळं. आपण कितीही पूर्वी थकलेलो असलो ना तरी हे सगळं करून अगदी मनाला शांती मिळत असते. कधीतरी ना मला असं वाटतं की मी अनेक जणांचे व्हिडिओही बघते ना की अरे ते एवढा मेकअप करून साडी बिडी नेसून कसे काय तयार होतात. परत घरातली कामं तर असतीलच ना, जेवण वगैरे बनवणं, कितीतरी असंख्य कामं असतात सणवार म्हटले तर. कसं शक्य होत असेल, मीही करून बघायला हवं असं अनेकदा मी विचार करत असते. पण हे सगळं करत करतच इतका वेळ निघून जातो आणि त्यामध्ये ना मेकअप वगैरे करायला तर काही वेळच शिल्लक राहत नाही. सगळ्यांनी मदत केली ना, प्रत्येकाने आपापली कामं केली तर सगळं होतं व्यवस्थित. पण मग जर एका व्यक्तीवरती जबाबदारी असेल ना तर मग त्याला वेळ नाही मिळत, हे पण तितकं खरं आहे. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा.